विसरून गेलो पिक्चर रेकॉर्ड करायला तर फाईन. सो इन द फर्स्ट लेक्चर जो युट्यूबचा पब्लिक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही द्वितीय तत्पुरुष आणि तृतीय तत्पुरुष अभ्यासलेला आहे, राईट. द्वितीय तत्पुरुष ऍज वेल एज तृतीय तत्पुरुष. द्वितीय तत्पुरुषचं सूत्र काय सांगितलंय? द्वितीयाश्रितातीत गमनगतापन्न पतित प्राप्ताधीनारूढ. इफ दीज विल बी द एंडिंग्स, आश्रित, अतीत, गमन, गत, आगत, आपन्न, पतित, प्राप्त, आधीन आणि आरूढ, ह्या जर एंडिंग मध्ये असतील, हे जे वर्ड आहेत ते जर एंडिंग मध्ये असतील तर आपण त्याला कोणता समास ओळखणार आहोत? द्वितीय तत्पुरुष. कोणता समास ओळखणार आहोत? द्वितीय तत्पुरुष. कोणते एंडिंग सांगितले? त्याचं सुरुवातीला नाव पण दिलेलं आहे, द्वितीय. सूत्रच तसं बनवलेलं आहे, द्वितीयाश्रितातीत गमनगतापन्न पतित प्राप्ताधीनारूढ. दर आफ्टर तृतीय तत्पुरुष समास आपण बघितला. तृतीय तत्पुरुष कसा ओळखला जातो? तृतीया समसमान सहित सदृश संपन्न तुल्यहीन रहित वर्जित विकल युक्त. राईट, दिस इज द फॉर्म्युला ऑफ तृतीय तत्पुरुष. अगेन वी हॅव टू चेक दी एंडिंग्स. शब्दाच्या शेवटी सम, समान, सहित, सदृश, संपन्न, ओके, हे जे सगळे शब्द आहेत, तृतीया समसमान सहित सदृश संपन्न रहित वर्जित विकल युक्त, सूत्र व्यवस्थित पाठ कराल. सूत्र व्यवस्थित पाठ कराल. ठीक आहे. सूत्रपाठ असतील तर पटपट तुम्ही ती चाळणी लावून चेक करू शकतात की हा समास द्वितीय तत्पुरुष आहे का, तृतीय तत्पुरुष आहे का, वगैरे वगैरे. आणि विग्रहाच्या बाबतीत मला वाटतं मी त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे फर्स्ट पार्ट मध्ये, जो तत्पुरुष असेल त्याच विभक्तीने त्याचा विग्रह होईल. हे सांगितलंय का? हो सर, सांगितलंय. सांगितलंय. हा, विग्रह करताना काय करायचं? जो तत्पुरुष असेल त्याच विभक्तीने त्याचा विग्रह होईल. या वाक्याचा अर्थ काय होतो? जो तत्पुरुष असेल त्याच विभक्तीने त्याचा विग्रह होईल. इट मीन्स की द्वितीय तत्पुरुष असेल, ग्रामगतः, फॉर एक्झाम्पल द वर्ड इज ग्रामगतः. नाव एक तर नक्की आहे की तो सामासिक शब्द आहे, म्हणजे त्याच्यात कमीत कमी किती असले पाहिजेत? जर समजा तो सामासिक शब्द विचारलेला तर त्याच्यात कमीत कमी किती असले पाहिजेत? दोन. काय? शब्द. राईट. सो आता याच्यातले दोन शब्द कोणते हे तर आपल्याला कळायलाच पाहिजे. आपण 9वी मध्ये 10वी मध्ये आहोत, काही विद्यार्थी 9वी मध्ये असतील, काही 10वी मध्ये असतील, तर कमीत कमी आपल्याला एवढं तर कळायला पाहिजे की याच्यात दोन शब्द कोणते आहेत, एक ग्राम आणि दुसरं गत. जे सिंपल. मग आपल्याला चेक काय करायचंय की त्याचा उत्तरपद म्हणजे त्याचं एंडिंग काय आलेलं आहे? गत आलेलं आहे. इट मीन्स की तो समास कोणता असला पाहिजे? द्वितीय तत्पुरुष. द्वितीयाश्रितातीत गमन गतापन्न. सो गत कम्स इन टू द्वितीय तत्पुरुष. आणि जर समास द्वितीय तत्पुरुष आहे याचा अर्थ विग्रह करताना वापरायची द्वितीय. पहिल्या शब्दाची द्वितीय. हे महत्वाचं आहे. हा, द्वितीय वापरायची. कुणाची? आधीच्या शब्दाची, आधीच्या पूर्वपदाची, म्हणजे पहिल्या शब्दाची. मग आधीचा शब्द कोणता आहे? ग्राम. अकारांत शब्द म्हटल्यानंतर देव प्रमाणे चालेल, म्हणजे ते होईल ग्रामम. आणि पुढचा शब्द जो आहे गतः तो ऍज इट इज लिहायचा आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणालो काय की 8वी 9वीचे चार्ट्स व्यवस्थित लर्न करा. कारण मग आता इथे विग्रह करताना द्वितीय कशी बनवायची ते विभक्ती आणि ते पदांमध्ये ज्या युक्त्या सांगितलेल्या आहेत, किंवा कंपोजिट साठी मी ज्या युक्त्या सांगतोय ना, कंपोजिट संस्कृतला मी सांगितलं की अशा प्रकारे करायचं, तशा प्रकारे करायचं, त्या युक्त्या तुम्हाला फारशा कामाच्या नाहीयेत. हा, आणखी एक महत्वाची सूचना, हे लेक्चर जर कोणी कंपोजिट संस्कृतचं स्टुडंट अटेंड करत असेल, दे कॅन लिव्ह द लेक्चर. हे लेक्चर तुमच्यासाठी नाहीये. तुमच्यासाठीचं जे लेक्चर आहे ते सेपरेटली चालू आहे ऑलरेडी, राईट. सो यू कॅन लिव्ह द लेक्चर. काय आवाज हे नाही येते का व्यवस्थित? येतोय सर. येतोय. तुमच्या एंडला पण कनेक्शन चेक करत चला. जेव्हा आवाजाचा तुम्हाला असं वाटतंय की प्रॉब्लेम असेल, माइट बी तो तुमच्या एंडला पण प्रॉब्लेम असू शकतो. माझ्याकडे असतो ब्रॉडबँडला जर इश्यू असेल तर, बट मोस्ट ऑफ द टाइम ते बऱ्यापैकी चांगली सर्व्हिस देतात. BSNL नाहीये. सो सांगायचं तात्पर्य, आपल्याला आता पुढचा समास चालू करायचा आहे, राईट. पुढचा, हा, मी ते सांगत हे होतो की 8वी आणि 9वीचे शब्द व्यवस्थित लर्न करा. कारण मग आधीच्या शब्दाची द्वितीय, पण आपल्याला द्वितीयच कळत नसेल तर मग उत्तर नाही येणार ना. किंवा आधीच्या शब्दाची तृतीय, पण जर आपल्याला देवेन, देवाभ्याम, देवई ही तृतीय हे माहितीच नसेल तर मग गडबड होऊन जाते. सो दॅट्स वाय आपल्याला शब्दांच्या तालिका व्यवस्थित थोड्याशा पाठ लागतील. आता जाऊयात पुढच्या समासाकडे. पुढचा समास ऑब्व्हियसली कोणता आहे? द्वितीय तत्पुरुष झाला, तृतीय तत्पुरुष झाला. आता पुढचा समास कोणता असणार आहे? चतुर्थी तत्पुरुष. राईट, चतुर्थी तत्पुरुषः. पुढच्या समासाचं नाव लिहायचं आहे चतुर्थी तत्पुरुषः. चतुर्थी तत्पुरुषः.
आता द्वितीय तत्पुरुष आपण सूत्रपाठ केलं, तृतीय तत्पुरुष आपण सूत्रपाठ केलं. चतुर्थीचं काही सूत्रपाठ करायची गरज तुम्हाला नाहीये. चतुर्थीचं ऍज सच काही सूत्र नाहीये. चतुर्थी तत्पुरुष कंपोजिट स्टुडंट्स, या डेफिनेटली कंपोजिट संस्कृत कॅन लिव्ह द लेक्चर. त्यांचं लेक्चर जे तुमचं सेपरेटली चालू आहे ना त्याच्यात पण होऊन जाईल. तुम्हाला हे लेक्चरची गरज नाहीये. हा, तुमचं जे सोमवारी लेक्चर होईल ना त्याच्यात हे कम्प्लीट होऊन जाईल. राईट, समाज कम्प्लीट होतील. ऑलरेडी मी स्टार्ट केलेले आहेत काही. सो कंपोजिटचे समाज वेगळ्या पद्धतीने शिकलं तरी इनफ होईल. एंटायर संस्कृतच्या स्टुडंट्सने ते पण अटेंड करा. थोडंसं तेवढंच आपल्याला विग्रहावरनं समास करायला मदत होते. पण तुमचं जे आहे वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला लागतं. सर तुम्ही जो पहिला कंपोजिटचा लेक्चर घेतला होता समाजसाठी, तर तो आणि नंतर मग तो युट्यूबचा लेक्चर आणि नंतर हा लेक्चर, असे तिघं लिहिलं तर चालतील ना? बरोबर आहे तसंच. हा पण ते कंपोजिटचं ऑलरेडी अजून बाकी आहे ना. सो ठीक आहे, काही इश्यू नाहीये. कंपोजिटला मी कसं आहे विग्रहावरनं समास ओळखायला शिकवतोय, कारण त्यांचा प्रश्न तेवढाच आहे. तुमचा प्रश्न तो पण आहे की विग्रहावरनं तुम्हाला समास ओळखता आला पाहिजे, ते लिहिता आला पाहिजे. दॅट इज ऑब्व्हियसली, ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. आणि तुम्ही जर या पद्धतीने समजून घेतलं आणि तुम्हाला कळालं तर मग तुमचं काम तसंही झालेलं आहे. तुम्हाला ते तसं अटेंड नाही केलं तरी होऊ शकतं. सो चतुर्थी तत्पुरुष, हाऊ टू रेकग्नाइज, सिंपल, इथे लिहून ठेवायचं. साठी असं लिहा, साठी और एंडिंग इन अर्थ, साठी और एंडिंग इन अर्थ, साठी और एंडिंग इन अर्थ म्हणजे काय ते जरा बघूयात. म्हणजे नेमकं काय म्हणायचं साठी और एंडिंग इन अर्थ म्हणजे काय नेमकं. सो आता बघा एक उदाहरण बघा. विश्रामस्थानम असं सामासिक शब्द आला तर पहिलं आपलं डोकं काय चाललं पाहिजे? बोला, पहिलं आपलं डोकं काय चाललं पाहिजे? अरे सामासिक शब्द आला की पहिलं डोकं आपलं काय चाललं पाहिजे? दोन पार्ट्स करायचे. करेक्ट. या सामासिक शब्दामध्ये दोन शब्द कोण? अरे विग्रह वगैरे नंतर. आधी समासामध्ये दोन शब्द कोणते? हा, लग्नात नवरा नवरी कोण नाही माहिती, अक्षता कोणावर टाकणार? मग दोन शब्द कोणते? कोणत्या दोघांसाठी तुम्ही लग्नात आलात ते माहिती तर पाहिजे की नाही. पत्रिकेवर फक्त नाव वाचून आले, पण अरे तिथे लग्नात कोण आहे, कोणावर अक्षता टाकायचे माहिती तरी आहे का? मग आता हे जे सामासिक शब्द आपल्याला दिलेला आहे, दोन शब्द कोणते आहेत? ऑब्व्हियसली ते रेकग्नाइज करता आले पाहिजे. बोला, फर्स्ट वर्ड इज विश्राम. पुढचा शब्द स्थानम. एवढं तर कळून जातं आपल्याला की इथे पहिला शब्द विश्राम आहे, दुसरा स्थानम. मग आपलं पुढचं डोकं कसं चाललं पाहिजे? तर द्वितीय तत्पुरुषचं सूत्र अप्लाय करणार आपण. हा, इथे मी बोट ठेवलंय. द्वितीया श्रिता तीत गमनगता पन्न पतित प्राप्ता धीना रूढ. बोला, कुठला शब्द आला याच्यामध्ये? याच्यापैकी नाही आला. मग मी आता पुढे गेलो. तृतीयात समसमान सहित सदृश संपन्न तुल्यहीन रहित वर्जित विकलयुक्त स्थानम. आहे का असं काही? नाही. असं स्थानम. अय, कोण आहे स्थानम? पहिलं लेक्चर पाहिलंय का? ते स्थानम मी आत्ता बडबडलो. स्थानम मिनम असा काही शब्द नाही. सो तृतीय तत्पुरुष सूत्रामध्ये असा काही स्थानम वगैरे शब्द नाहीये. तृतीया समसमान तुल्यहीन रहित वर्जित विकलयुक्त एवढंच सूत्र आहे. हा, स्थानम तर मी आत्ता ऍड केलं हे बघण्यासाठी कोणी कोणी लेक्चर अटेंड केलंय. हा, ते दाखवूनच दिलं तुम्ही. सो हा काही द्वितीय तत्पुरुषचं उदाहरण नाहीये, तृतीय तत्पुरुषचं पण उदाहरण आहे. मग आपण आता चतुर्थी तत्पुरुषकडे गेलो. राईट. आता विश्राम स्थानमचा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये अर्थ करायचा नाही. इंग्लिशमध्ये अर्थ करायचा नाही. रेस्टिंग प्लेस, त्याचा पूर्ण अर्थ बदलून गेलेला आहे. रेस्टिंग प्लेस तो कर्मधारय होऊन जाईल. राईट. ट्राय टू अंडरस्टँड. इवन दो इफ यू आर अ इंग्लिश मीडियम स्टुडंट, डोंट नेव्हर, अजून जे जे निगेटिव्ह सगळे वर्ड्स असतील ते सगळे त्याच्यात इन्सर्ट करून माझं पुढचं वाक्य आहे का, नेव्हर ट्रान्सलेट दी वर्ड इन टू इंग्लिश. इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं की त्याचा पूर्ण मिनिंग स्पॉइलिंग म्हणजे त्याचा काही अर्थ बदलतो असं नाहीये. बट द वर्ड्स विच यू गेट विल मिसलीड यू टू अनदर कंपाऊंड. म्हणजे जसं मी म्हणालो इथे ना, रेस्टिंग प्लेस. सो वन इज ऍडजेक्टिव्ह अँड वन इज नाउन. सो ऍडजेक्टिव्ह नाउन रिलेशन आलं की तो कर्मधारय समास होतो. मग आता हे सगळं उलट होऊन गेलं. त्याच्यामुळे जरी तुम्ही इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स असाल, ट्रान्सलेट दी वर्ड्स इन टू मराठी. मराठीमध्ये त्याचं भाषांतर करा. कोणी सर आम्हाला कसं काय कळेल? कळायची काही गरज नाही, तुमच्या लेसन मधनच उदाहरणं असणार आहे. त्याच्यामुळे असं तर नाही होणार की एखाद्या शब्दाचा अर्थच आपल्याला कळत नाही. असं नाही होणार. आउट ऑफ टेक्स्ट काही विचारत नाही. टेक्स्ट मधलं विचारून आपल्याला येत नाही, तो भाग वेगळा. सो हा, काय सांगितलं मी? त्या शब्दांचं मराठीत भाषांतर केलं. मग मराठीत भाषांतर केल्यानंतर काय होईल? विश्रामस्थानम. विश्राम करण्यासाठी.
काही जणांचं असं म्हणणं असू विश्राम शकतं, काय? करण्याची जागा. विश्राम करणे. हा, विश्रांतीचे स्थान. काही जणांचं आराम म्हणणं करण्यासाठी जागा. हा, काहींचं म्हणणं असू शकतं ना असं, विश्रांतीचे स्थान असं ऐकायला जरा बरं वाटतं. विश्रामाचे स्थान किंवा विश्रांतीचे स्थान ऐकायला बरं वाटतं कानांना, पण तसं नाहीये. चाचीचे, कारण पुढे ना चाचीचेने षष्टी तत्पुरुष होतो ना. मी असं का सांगतोय, चाचीचेने विग्रह झाला तर तो षष्टी तत्पुरुष असतो. मग विश्रांतीचे स्थान ऐकायला बरं वाटतं आपल्याला. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा, काय चाचीचे हे जे ज्याला आपण म्हणू उभयान्वय अव्यय किंवा जे काही प्रत्यय आहेत ना, हे संबंध वाचक आहेत, संबंध दाखवतात. संबंध दाखवतात. तर विश्रांतीचे स्थान, विश्रामाशी काही कोणी व्यक्ती का तिचं स्थान असायला, बरोबर. विश्रांतीसाठी ठिकाण असतं. दुसरं उदाहरण बघा, म्हणजे पटकन कर. आपण जेवणाच्या हॉटेलमध्ये जातो की जेवण्यासाठी हॉटेलमध्ये जातो? काल आम्ही रात्री जेवणासाठी बाहेर गेलेलो होतो हॉटेलमध्ये, असं म्हणतात की काल आम्ही रात्री जेवणाच्या हॉटेलमध्ये गेलो होतो. असं आहे कोणी ऐकलंय कधी? आम्ही काल जेवणाच्या हॉटेलमध्ये गेलो? नाही ना. आम्ही जेवण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो होतो. विश्रांती घेण्यासाठी एखाद्या ठिकाणी थांबतो. विश्रांतीच्या ठिकाणी थांबतात म्हणजे काय? विश्रांतीच्या ठिकाणी, हा म्हणजे ठिकाण विश्रांतीचं असतं, विश्रांतीसाठी असतं ऍक्च्युली, ते पर्पज आहे त्याचं, असं समजा. ते स्थान कसं, व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट प्लेस? टू टेक द रेस्ट. सो त्याचा पर्पज आपल्याला तिथं कळतं, बरोबर. तिथून संबंध नाहीये, तो पर्पज आहे. त्याच्यामुळे मग साठीने त्याचा विग्रह करायचा, विश्रांतीसाठी ठिकाण. सो तो समास झाला चतुर्थी तत्पुरुष, बिकॉज साठीने त्याचा विग्रह झाला. साठीने त्याचा विग्रह झाला म्हणून समास चतुर्थी तत्पुरुष आहे. आणि जर विग्रह साठीने झाला, जर तो समास चतुर्थी तत्पुरुष आहे, याचाच अर्थ काय होतो? जर समास चतुर्थी तत्पुरुष आहे, त्याचाच अर्थ काय होतो? बोला ना, किती सिंपल आहे. समास जर करेक्ट, विग्रह पण चतुर्थीने होणार. विग्रह पण चतुर्थीने होणार. चतुर्थी कोणाची? तुमची, माझी, पहिल्या शब्दाची. आधीचा शब्द कोणता? विश्राम. विश्राम. अने संपला म्हणजे कुणाप्रमाणे चालेल? देवप्रमाणे. देवप्रमाणे. मग देवची चतुर्थी काय होते? विश्रामाय. विश्रामाय. पुढचा बदलायचा नाही. काय? शब्द. विश्रामाय स्थानम. दुसरं उदाहरण बघा, कुंडल हिरण्यम. कुंडल हिरण्यम. कुंडल, आता हे काय टेक्स्ट मधलं उदाहरण नाही, तुमच्या टेक्स्टबुक मधलं. कुंडल म्हणजे कानातलं, तर घालतात ना कानात. मी नाही, माझ्या कानाकडे का बघू, बघताय वेगवेगळे कानामध्ये घालतात की नाही, इयरिंग्स. हा, इयरिंग्स पण असतात ना. सो त्याचे काही कुंडल आहे. हिरण्य म्हणजे सोनं. हिरण्य म्हणजे काय? सोनं. हा, आपण म्हणतो सोन्याच्या इयरिंग असं आपल्याला बोलताना ऐकायला बरं वाटतं, सोन्याच्या इयरिंग. बोलताना मराठीमध्ये ते ऍक्च्युली बोलण्याचा प्रघात पडून गेला, पण ऍक्च्युली सोन्याच्या इयरिंग नसतात, बरोबर. त्या कुंडलासाठी सोनं असतं, कुंडलासाठी ते सोनं यूज झालेलं असतं, तसं पाहिलं तर. ओके. सो कुंडल आणि किंवा असं लक्षात ठेवा, म्हणजे या केसमध्ये एखादी वस्तू आणि ती ज्यापासून बनलेली असते, अशा कॉम्बिनेशनचे जरी शब्द असतील तरी चतुर्थी तत्पुरुष होते. काय बोललो मी? एखादी वस्तू आणि ती ज्यापासून बनलेली, असे शब्द एकत्र आले तरी पण चतुर्थी तत्पुरुष होतो. घटमृत्तिका. घटमृत्तिका. घट म्हणजे मडकं, मृत्तिका म्हणजे माती. काय मडक्याची माती की मडक्यासाठी माती? गाढवावरून माती आणली, कशासाठी? मडक्यासाठी. बनवण्यासाठी माती आणली, राईट. की मडक्याची माती. बघा आता कुंभाराने मडक्याची माती आणली, ऐकायला बरं वाटेल. बट एखादी वस्तू आणि ती ज्यापासून तयार होते, असे शब्द एकत्र आले तरी पण तो चतुर्थी तत्पुरुष होतो. पण सिंपल, तुम्ही साठीने लक्षात ठेवा, तुमचं काम होऊन जाईल. एवढं काही तक करायची गरज. सेकंड लेसन मध्ये एक उदाहरण आलंय बघा ना. काय सांगा बरं, काय उदाहरण आलंय? वा, किती अभ्यास आहे. 10वीच सांगतो मी, 9वी वाले नाही. अस्तंगते सवितरी मृगेन सह मृगस्य निवास स्थानंगतः. नाही असं काही? हाय. अस्तंगते सवितरी क्षुद्र बुद्धी मृगेन सह मृगस्य निवास स्थानंग. पहिल्या पॅराग्राफ मध्ये तिसरं होतो वाक्याने काहीतरी असं, निवास स्थानम. व्हॉट इज दिस निवास स्थानम? चतुर्थी तत्पुरुष, राईट. सो साठीने विग्रह झाला. किंवा एंडिंग इन अर्थ. एंडिंग इन अर्थ म्हणजे कसं? विश्रामार्थम. बघा, विश्रामार्थम.
हा, आता इथे दोन शब्द कोणते आहेत? कोणते दोन शब्द आहेत? विश्राम आणि विश्राम अर्थम. करेक्ट, विश्राम आणि अर्थम. सो इथे होणार विश्रामाय. हा, फक्त अर्थम तसं लिहायचं नाही, अर्थमच्या जागी लिहायचं इति. आता नोट्स मध्ये किंवा डायजेस्ट मध्ये इतर ठिकाणी तुम्हाला कधी कधी तिथे ना इदम, अयम, इयम असे लिहिलेले शब्द आढळतील. तुम्ही चिंता करायची गरज नाही, तुम्ही सरळ इति लिहा, कारण ते लिंगानुसार बदलतात. म्हणजे पुल्लिंग असलं की अयम लिहितात, स्त्रीलिंग असलं की इयम लिहितात, नपुंसक लिंग असलं की इदम लिहितात. आपण त्या भानगडीत पडायचं नाही, सरळ इति लिहायचं, काम संपलं. उत्तर तुमचं बरोबर आहे. सो जर समजा तुम्हाला चतुर्थी तत्पुरुषच्या विग्रहामध्ये कधी अयम, इयम, इदम वापरलेलं आढळलं आणि तुम्हाला असं वाटलं की सोनवणे सरांनी सांगितलेलं नाही आपल्याला, असा बिलकुल गैरसमज करू नये. सोनवणे सरांनी सांगितलंय, पण सोनवणे सरांनी हे पण सांगितलंय की त्या कन्फ्युजन मध्ये पडण्यापेक्षा सरळ इति वापरा, तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे, इति वापरा, तुमचा आन्सर करेक्ट आहे. एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स इन चतुर्थी तत्पुरुष? नो. शॅल वी मूव्ह फॉरवर्ड? लिहिलेलं असेलच तुम्ही येस. सोबत. जाऊयात पुढे मग चतुर्थी तत्पुरुष. पुढचा समास लिहायचा आहे आपल्याला पंचमी तत्पुरुष. नेक्स्ट कंपाऊंड. 9वीच्या पोरांना कळतंय का? दुर्वा, येस कोठारी, येस सर. हा, अजून कोण कोण आहे 9वीचं? 10वीच्या लेक्चर मध्ये बसलेत. 9वीलाच समजून घ्या, म्हणजे परत हे 10वी वाल्यांसारखं नको व्हायला. हा, हे सगळे 9वीचे समास आहेत. ऍक्च्युली शिकवतो मी 10वीत आहे, परंतु अभ्यासाला तुम्हाला 10वीत पण असणार आहे. सो बेटर की तुम्ही 9वीतच व्यवस्थित प्रिपेअर करा ना. 10वीत जाऊन परत हे गाणे नाही वाजणार. पंचमी तत्पुरुष. मग आता पंचमी तत्पुरुष कसा ओळखायचा? एकदम सिंपल, एकदम सिंपल. जसं इकडे तुम्ही साठीने लिहिलं ना, तसं इथे लिहायचं ऊन, हुन, पासून. ऊन, हुन अँड पासून. ऊन, हुन, पासून, किंवा एंडिंग इन अनंतरम. एंडिंग इन अनंतरम. अनंतरम, नॉट अंतरम. अंतर नाही, अनंतर बोललोय. एंडिंग इन सर तुम्ही अनंतरम. राईट साइडला आता जे लिहिलंय ते नाही दिसत आहे मोबाईल आडवा पकड. सर. आडवाच एंडिंग इन पकडला. अनंतरम, तरी पण नाही दिसत आहे. थोडस माझाच कॅमेरा मला आडवा करायचा. आता दिसतंय? बरोबर 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 बरोबर. लेट मी मूव्ह द स्क्रीन. आता दिसतंय? येस. अजून थोडस. नो सर. अजून थोडं सर, बरोबर आता भरपूर आहे. ठीक आहे सर. बरोबर आहे. बोललेलो आहे मी. आता अनंतरम, शेवटी अनंतरम. जसं चतुर्थीमध्ये शेवटी अर्थ, तसं इकडे शेवटी अनंतरम. हा, म्हणजे कसं बघा, उदाहरण बघा. सर्पभयम. सर्पभयम. व्हॉट इज सर्पभयम? पहिली गोष्ट काय सापाशी कळायला पाहिजे? घाबरला. एक मिनिट. पहिली गोष्ट काय कळायला पाहिजे? स्टेप बाय स्टेप जाऊ. दोन शब्द. दोन वेगळे शब्द. टू वर्ड. दोन शब्द. दोन कोणते? शब्द वेगळे कोणते दोन करायचे. शब्द आहेत मग आता? सर्प सर्प and भयम. आणि भयम. सर्प आणि भय. राईट. आता परत एकदा कसोटी कुठली? तीच. काय कसोटी आपल्याकडे? द्वितीयाश्रितातीत गमनगता पन्न पतित प्राप्ता धीना रूढ. चालणार आहे का? द्वितीयाश्रितातीत गमनगता पन्न पतित प्राप्ता धीना रूढ भयम, असं आहे काय सूत्र? नाही. नाही ना. हा, मग तृतीय तत्पुरुष. तृतीय समसमान सहित सदृश संपन्न तुल्यहीन रहित वर्जित विकल युक्त भयम, आहे का असं काही? नाही. सर. सापासाठी भीती. सापासाठी भीती. नाही. शेवटी अर्थ आलाय असं काही? सापा, हा, काही सर सापाची भीती. परत एकदा तेच झालंय, ती चूक झाली. काय? सापाची भीती नसते आपल्याला, सापापासून भीती असते. ट्राय टू अंडरस्टँड. सापापासून भीती आहे, सापाची भीती नाहीये. सापाची भीती आहे का? नाही, सापापासून आपल्याला भीती आहे, पण ते मराठीमध्ये बोलण्याचा एवढा प्रघात असल्यामुळे आपल्याला असं वाटतं सापाची भीती. मला सापाची भीती वाटते. सापाची भीती नाही वाटत आहे. तुम्ही पक्षी प्राणी संग्रहालयात जर गेलेले ना, ते काचेची पेटीत ठेवलेले असतात बघा साप. बघितलंय असं? हो. हा, बघितलंय ना. कुणाला भीती वाटते का? आणि त्यावर सगळ्या काचा फोडून तिथल्या, मग थांबेल कोणी तिथे? सापापासून भीती आहे. सापापासून भीती आहे, पण सापाची भीती काय कुणाला नाही. तसं पाहिलं विस्करू जनावर बघतात ना, कोणाला भीती वाटते? कोणाला काही नाही. मध्ये आहे ना त्यात टीव्हीच्या बाहेर नाही. सो सापापासून भीती आहे, सापाची भीती नाही. ट्राय टू अंडरस्टँड. सो सापाची भीती असते तर ती सापाच्या पिल्लांना पण वाटली पाहिजे. वाटते का? नाही वाटत. जी सर्पिणी आहे तिला वाटते भीती? बिलकुल नाही वाटत. सो सापच घाबरत असेल. सो म्हणजे काय? सापाची भीती नाही, सापापासून भीती आहे. ऑब्व्हियसली. मग आता सापापासून भीती, पासून ने विग्रह झाला म्हणजे समास कोणता आला? हा
पंचमी तत्पुरुष. पंचमी तत्पुरुष. पंचमी तत्पुरुष. आणि समास जर पंचमी तत्पुरुष आहे म्हणजे विग्रह करताना वापरायची पंचमी विभक्ती. पंचमी. कुणाची? पहिल्या शब्दाची. आधीच्या पहिल्या शब्दाची. शब्दाची. पहिल्या नका म्हणू, आधीच्या शब्दाची. पहिल्या कारण कधी कधी 3-4 शब्दांचा तो शब्द असेल सामासिक शब्द, मग आधीच्या शब्दाची असं लक्षात ठेवायचं. मग आधीचा शब्द कोणता आहे? सर्प. कुणाप्रमाणे चालेल? देव. देवात देवाभ्याम सर्पात. देवेभ्य पंचमी. सर्पात. देवात प्रमाणे आलं, सर्पात. हा, तर कोणी असा प्रश्न ऍक्च्युली विचारायला पाहिजे होता, अजून विचारला नाही कसं, मला त्याचा मोठा आश्चर्य वाटलं. सर नेहमी एक वचनच वापरतं का? देवात देवाभ्याम देवेभ्य पंचमी. विग्रह करताना पंचमी वापरतात. सूट होईल त्याप्रमाणे वापरायचं वचन. हा, पंचमी 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 विभक्ती वापरायची, पण कोणतं वचन वापरायचं ते मी नाही बोललेलो आहे. सो कोणतं वचन वापरायचं हे वापरण्याआधी आपली थोडीशी वापरायची काय अक्कल, की सर्पापासून भीती इनफ आहे ना, बरोबर. पण कान, डोळे असे काही शब्द आले तर मग आपल्याला द्विवचन वापरावं लागेल, बरोबर. आणि काही शब्द आहेत की तिथे तुम्हाला अनेक वचन वापरणं म्हणजे गरजेचं, किंवा आपण म्हणूयात की बऱ्यापैकी वापरलं तर चांगलं असतं. हा, मग तिथे आपण थोडासा सेन्स वापरून काय करायचं, एकवचन, द्विवचन, बहुवचन ठरवायचं. पण ते कळून जातं आणि मोस्ट ऑफ द ठिकाणी 99% केसेसमध्ये एकवचनात काम होऊन जातं. सो नो नीड टू वरी अबाउट दॅट. अनंतरमचं एक उदाहरण बघूया. तदनंतरम. बोला, कितव्या धड्यात आलं हे उदाहरण? तदनंतरम. अरे पहिल्या. हा, तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजानि अवपन्. व्हॉट इज दिस तदनंतरम? त्याच्यानंतर. त्यानंतर. अर्थ मला पण माहिती रे, मी व्याकरण विचारतोय. हा, काय आहे तदनंतरम? पंचमी तत्पुरुष. पंचमी काय तत्पुरुष. तो? पंचमी. पंचमी का बरं तत्पुरुष. पंचमी तत्पुरुष आहे? का बरं पंचमी तत्पुरुष आहे? अनंतरम. अनंतरम. शेवटी अनंतरम, नुसतं अनंतरम नाही, शेवटी अनंतरम. त्याच धड्यामध्ये आणखी एक पंचमी तत्पुरुषचं उदाहरण आलंय. कोणाला येईल का सांगता? फर्स्ट लेसन. तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजानि अवपन्. त्याच लेसन मध्ये आणखी एक उदाहरण आलेलं आहे. अरे त्याच्याच पुढे ना, पर्जन्यानंतरम नाही, अंकुराः उद्भूताः वगैरे वगैरे असं काहीतरी. पर्जन्यानंतरम नाही, असं वाक्य नाही. 10वी पहिला लेसन हाय हाय हाय. शेवटचा नाही सर. आहे ना, हाय सर. वाचता का? पर्जन्यानंतरम. आहे ना असं पर्जन्यानंतरम. येस येस. अरे टेक्स्ट बुक तुमचं, परीक्षा तुमची, अभ्यास तुमचा, उदाहरणं सोनवणे सांगतायत, तुम्ही काय करतायत? कुठलंय ते पण सापडत नाही. अभ्यास करता की नाही? नुसतं मला पाठवतो, सर आमची आता सामाई आहे, थोडं पोर्शन लवकर घ्या. अभ्यासाचा काही पत्ता नाही, कुठल्या धड्यातला कोणता शब्द ते माहिती नाही. मग काय करता नुसतं? घोकंपट्टी. जाऊ द्या. तदनंतरम समास झाला पंचमी तत्पुरुष, म्हणजे ऑब्व्हियसली विग्रह करताना वापरायची पंचमी. पंचमी. कुणाची? आधीच्या शब्दाची. आधीच्या आधीच्या शब्दाची. शब्द. आधीचा शब्द कोणता या केसमध्ये? तद. तद. तद काय आहे? सर्वनाम. 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 ठीक आहे. मग तस्मात् ताभ्याम तेभ्यः पंचमी. तस्मात् पुढचा बदलायचा नाही. काय? शब्द. हा. शब्द. तस्मात् अनंतरम हा झाला आपला विग्रह. कळालं? येस. कोणाला काही शंका, कुशंका, लघुशंका No. आहे का? नो सर. जाऊया पुढे मग. येस. लिहा पुढचं नाव. षष्ठी तत्पुरुष. असं असं काही नाही होते ना कुणाचं 10वीचे विद्यार्थी, सर काय सगळं 9वीचं शिकवताय, आम्हाला माहिती आहे सगळं, असं आहे कोणी? नो सर. हे माहिती आहे ऑलरेडी. हा, नाही सर. नाही. मग 9वीत काय शिकले? नाही म्हणताय तू. षष्ठी तत्पुरुष. षष्ठी तत्पुरुष कसा ओळखायचा? खूप सोपा आहे, खूप सोपा आहे. चा, ची आणि चे. जसं मी तुम्हाला कर्मधाऱ्याच्या बाबतीत संयुक्त संस्कृतचं ज्यावेळी लेक्चर चालू त्यावेळी मी बोललो होतो ना, जसं कर्मधाऱ्याचं एक उदाहरण परीक्षेमध्ये असणार आणि असणारच, तस एक तरी षष्टीचं उदाहरण असणार आणि असणारच. त्याच्यामुळे हे जरा व्यवस्थित समजून घ्या. तसं समजायची काही गोष्ट नाही, याच्यात खूप सोपं आहे. वृक्ष शाखा. बघा, वृक्ष शाखा
सगळ्यात आधी आपल्याला काय कळायला पाहिजे? 2 words. 2 वर्ड्स कोणते? 2 वर्ड. वृक्ष, कोणते 2 शब्द आहेत? वृक्ष आणि वृक्ष आणि शाखा. शाखा. वृक्ष आणि शाखा. झाडाची फांदी. काय भाषांतर होईल मराठीमध्ये? झाडाची फांदी. झाडाची फांदी. कुणाची? झाडाची. मग झाडाची. साचीचे. आता बघा इथे साठीने करून बघा बरं. झाडासाठी फांदी, झाडापासून फांदी असं नाही होत ना. झाडाची फांदी. वृक्षस्य पुढचा बदलायचा काय? नाही. पुढचा बदलायचा शब्द नाही बदलायचा. शब्द नाही नाही, म्हणजे तसंच लिहायचा. वृक्षस्य शाखा. पुढचं उदाहरण बघा. नदी जलम. नदी जलम करा मराठीत अर्थ. नदी नदीचे पाणी. नदीचे पाणी. नदीचे पाणी. कुणाचे? नदीचे. नदीचे. नदी कुणाप्रमाणे चालेल? नदी कुणाप्रमाणे चालेल? पाण्याप्रमाणे. पाण्याप्रमाणे. होय रताळ्या. नदी पाण्याप्रमाणे. पाण्याप्रमाणे नदी कशाला नदी म्हणतात? नदी 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 नदी. नदीचं टेबल सर. नदीप्रमाणे. नदी. एक उत्तर देतात आहे. व्याकरणाच्या लेक्चरला बघून सांगतात नदी पाण्याप्रमाणे चालेल. मूर्ख कुठले? नदी स्वतः चालेल. नदीचा तक्ता आपल्याला पाठ करायला सांगितलाय. नद्याः नद्योः नदीनाम षष्टी. षष्टी. नद्याः जलम. हा ज्युनियर के सिनियर केच्या लेक्चरला बसलेत का? तर देतात नदी कुणाप्रमाणे चालेल म्हणे. हा नद्याः म्हणजे प्रत्येक वेळी षष्टी म्हणजे स्य असं डोक्यात ठेवू नका. हा तो शब्द जर आपल्याला चालवता आला पाहिजे. चलो लेट्स मूव टू द नेक्स्ट कंपाऊंड. पुढचा समास बोला कुठला असणार आहे? सप्तमी तत्पुरुष. सप्तमी सत्पुरुष. सप्तमी तत्पुरुष. वरचं दिसतंय ना एकदम की वरती गेलं खूप? थोडस बोर्डच्या बाहेर जाते हो थोडस सर. बोर्डच्या बाहेर. बोर्डवरच आहे ते, स्क्रीनच्या बाहेर जाते. स्क्रीनच्या. बोर्ड आहे तिथे. Out of range. सो इथे ठीक आहे. येस. आता आहे का हो स्क्रीनच्या? सर. हो सर. सप्तमी तत्पुरुष. बोला कसा ओळखायचा सप्तमी तत्पुरुष? झालंय ना 9वीत? बोला मग आता सप्तमी तत्पुरुष कसा ओळखायचा? त इ आ किंवा आत वर मध्ये. हात वर नाही, आत वर मध्ये. त इ आ किंवा आत वर मध्ये. त इ आ किंवा आत वर मध्ये. बोला. कार्यमग्न. अरे पटकन. द्वितीय तत्पुरुष सूत्राला 2 शब्द कोणते? एक कार्य, दुसरा मग्न. 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 कार्य आणि मग्न. होईल का द्वितीय तत्पुरुष सूत्र? द्वितीया शीतातीत गमनगता पन्न No. पतित प्राप्ता दीना रूढ मग्न. आहे का? नाहीये. सोनसाने शिकवलं नाही असं काही? तृतीया समसमान सहित सदृश संपन्न तुल्यहीन रहित वर्जित विकलयुक्त. हे फक्त माझ्याच एकट्याच पाठ आहे का रे सूत्र? सर नाही पाठायची. पाठ आहे ना. हा. चतुर्थी तत्पुरुष साठी, कार्यासाठी मग्न. होईल? कार्यापासून मग्न, कार्याचा मग्न, कार्याची मग्न. होईल का? काय होईल? नाही. कार्यात मग्न. मग्न. कार्यात मग्न. आपण नसतो कधी, पण असतं ना कोणीतरी, जे कोणी असतं ते. अभ्यास मग्न. दूर पर्यंत आपला काही संबंध नसेल तसा. कामात मग्न. शब्द असतात ना. रिकामे काम असतील पण मग्न असतो. So मग सप्तमी तत्पुरुष आहे म्हणजे कुणाची सप्तमी वापरायची आहे? कार्य. आधीच्या शब्दाची बाबा. कार्याची नाही. प्रत्येक वेळी कार्य येणार आहे का? आधीच्या शब्द. पहिल्या नाही. सामासिक शब्दामध्ये जर 4 शब्द असले, सप्तमी तत्पुरुष शेवटच्या 2 शब्दामध्ये असले, तू पहिल्या शब्दाची वापरून काय करणार आहे? लग्न मुंबईला, तू जाणार पुण्याला, करायचं काय त्याचं तिथे? हे असं एवढे मोठे नालायक. सो कार्य मग्न. आपल्याला जर 4 शब्द असतील तर मग आपण का पहिल्या शब्दाची जाऊन वापरणार का? नाही. हे का? नाही सर. आधीच्या शब्दाचीचा अर्थ. मी शब्द बोलताना खूप काळजीपूर्वक बोलत असतो. तुम्हाला काय वाटलं सर रॅन्डमली शब्द बोलतायत सर? असं मी खूप काळजीपूर्वक शब्द बोलतोय. मी ज्यावेळी म्हणतोय की आधीच्या शब्दाची, इट मीन्स आधीच्याच शब्दाची, मधल्या शब्दाची, पहिल्या शब्दाची. हे काय उत्तर आहे? आधीच्या म्हणजे आधीच्या. जे 2 शब्द आहेत त्यातला आधीचा शब्द कोणता? आता हे पण नाही कळत आपल्याला. कार्य. कार्यात मग्न. आता कुणाची सप्तमी? मग कार्य शब्दाची सप्तमी आपण वापरणार. कार्य कुणाप्रमाणे चालेल? देव. कशाला? देव प्रमाणे. नपुंसकलिंगी शब्द येतो. तो कार्य की ते कार्य?
ते कार्य. ते हे कार्य. 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 वने वनयोः वनेषु सप्तमी. वने कार्ये. प्रमाणे कार्ये. हा, आता कोणी असंही लिहू शकतं, कार्येषु मग्न. एकाच वेळी अनेक कामांमध्ये मग्न असलेला. असतात काही रिकामे, खूप कामं, सगळी रिकामी, पण मग्न आहे त्याच्यामध्ये, खूप वेळ घालवतात. कार्ये मग्न. दुसरं उदाहरण, कला निपुण. कला निपुण. करा मराठीत अर्थ. सर आधी दोन शब्द. कलेत निपुण. लेत निपुण. कलेत निपुण किंवा कलेमध्ये निपुण. आता एखादा व्यक्ती एका वेळी अनेक कलांमध्ये निपुण सुद्धा असू शकतो. कला कुणाप्रमाणे चालेल? माला माला. मालाची सप्तमी काय होते? मालायाम मालयोः मालासु सप्तमी. मालायाम प्रमाणे मी इथे कलायाम लिहू कलायाम. शकतो किंवा कलासु सुद्धा लिहू शकतो. एक वचन किंवा बहुवचन वापरल्याने इथे तसा काही फरक पडत नाही. तसं म्हणजे भरपूर ठिकाणी नाही पडत, बट सो एखादा व्यक्ती अनेक कलांमध्ये असू शकतो निपुण. सो मी असं पण लिहू शकतो, कलासु निपुण. विभक्ती फक्त तुम्हाला सप्तमी वापरायची, बाकी तुम्ही इथे एक वचन वापरा की बहुवचन वापरा, इट डझंट मॅटर. जर जोपर्यंत त्याच्या अर्थामध्ये खूप मोठा फरक पडत नसेल तोपर्यंत. बाकी लक्ष तर ठेवावंच लागेल. झालं लिहून मग सप्तमी Yes. तत्पुरुष. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. पुढचा समास तत्पुरुषांच्याच रेंज मधला कुठला राहील? सप्तमी झाला ना. नय तत्पुरुष. सप्तमी तत्पुरुषानंतर नय तत्पुरुष. नय तत्पुरुष. नत्र नाही, हा त्र नाहीये. नय अनुनासिक आहे ना. क ख ग घ ङ छ ज झ ण, हे जे अनुनासिक आहे ते न. नय तत्पुरुष. त्र लिहायचा नाही. काय जण नत्र तत्पुरुष. नायट्रोजनला मराठीत नत्र म्हणतात. हा नायट्रोजन तत्पुरुष नाही ना. नय तत्पुरुष. नय तत्पुरुष कसा ओळखायचा? स्टार्ट्स विथ, मराठीमध्ये लिहित असाल तर सुरुवातीला अ न अन. स्टार्ट्स विथ अ न अन. स्टार्ट्स विथ अ न अन. सुरुवातीला अ न अन. सुरुवातीला अ न अन. राईट. आणि खाली ना एक अट पण लिहून ठेव. अट, कंडिशन्स अप्लाय. टीप, कुठलेही आहेर स्वीकारले जाणार TC. तस. हो, लिहा मते. अ न अन काढल्यानंतर उर्वरित शब्द अर्थपूर्ण असायला हवा. आफ्टर रिमूव्हिंग अ न अन, रिमेनिंग वर्ड शुड बी मीनिंगफुल. रिमेनिंग वर्ड शुड बी मीनिंगफुल. अ न अन काढल्यानंतर उर्वरित शब्द अर्थपूर्ण असायला हवा. काय ते सांगतो. त्याच्या खाली हे झालं. आणखी एक ओळ सोडून द्या आणि मग त्याच्या खाली लिहा. हे उर्वरित शब्द अर्थपूर्ण असायला हवा. रिमेनिंग वर्ड शुड बी मिनिंगफुल. हे लिहून झालं. एक ओळ सोडून द्या आणि मग खाली लिहा. ती मी नंतर सांगेन. का बरं सरांना आठवत नाही असं नाही. नय बहुव्री एक समास आहे, मग त्या कंपॅरिझन मध्ये मी सांगेन. पण आता बहुव्री नाही मध्येच सुरू करून चालणार. तत्पुरुषांची लिंक चालू आहे ना. विग्रह करताना while dissolving use न instead of अ न अन. use न instead of अ न अन. विग्रह करताना अ न अन च्या ऐवजी न वापरावा. विग्रह करताना अ न अन च्या जागी किंवा ऐवजी न वापरावा. एकदम सोपा समज, प्रचंड सोपा. याच्यासारखा सोपा किडा जगात नाही. शोधून सापडणार नाही. एकदम सोपा. असत्यम. बघा, म्हणजे मी बोललो ते असत्य असं नाही म्हणते. विषय उदाहरण सांगतो. असत्यम. पहिली आपली कसोटी तीच. बघा मग सुरुवातीला कोण आहे? आहे. होय. हो. कसोटी काय सांगितली? दोन शब्द नाही आलेत ना. पॉइंट जो है, एक शब्द आलाय का पण? येस. हो. कोणता? अ आणि सत्यम. नाही, एक शब्द आला ना सत्यम. मग तो काढल्यानंतर उरलेला राय अ. निगेटिव्ह आहे ना, त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे. दोन शब्द म्हणजे प्रत्येक वेळी असं की तू दोन शब्द असं नको शोधू. कधी कधी एक अक्षर पण त्याला दोन शब्दांमध्ये विभक्त आहे. राईट. अ काय दाखवतोय? तिचे म्हणणं ते बरोबर आहे. शब्द ऍक्च्युली काहीतरी अर्थ प्रकट करत असतो ना. इथे अ पण एक अर्थ प्रकट करतोय. निगेशन दाखवतोय ना ते. अ काय दाखवतोय? निगेशन. सत्य असत्य.
म्हणजे जे सत्य नाहीये असं, पण ते एक शब्द झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते दोन शब्द नाहीये. म्हणून तर समास म्हटलं ना. ट्राय टू अंडरस्टँड. समास म्हणजे काय? सम्यक आस इति समास. शब्दांची अर्थानुसार केलेली सम्यक बांधणी म्हणजे समास. पण मग कधी कधी ते अर्थ इतके चांगले बांधले जातात की डायरेक्ट एक अक्षरावर येऊन जातो एक शब्द. असत्यम झालं. आता ओम एकच अक्षर आहे तसं पाहिलं, तसं अ उ म वगैरे वगैरे ठीक आहे, पण तसं लिहायला तो एक अक्षर आहे ना, परंतु तो खूप मोठा अर्थ सामावतोय. सेम वे इथे इथे प्रत्येक ठिकाणी नाही म्हणते इथे म्हणून मी म्हणतो ना, काढल्यानंतर पुढच्या शब्दाला अर्थ असला पाहिजे. आफ्टर रिमुव्हिंग नेक्स्ट वर्ड शुड बी मिनिंगफुल. आहे का मिनिंगफुल? हो. हा, मग तो समास होईल नय तत्पुरुष. नाही तर मग आलं अहमदनगर, अमेरिका. असं मी नाही बोललोय. नुसता आला म्हणजे नय तत्पुरुष नाही. नुसता आला म्हणजे नय तत्पुरुष नाही. विग्रह करताना न अंच्या जागी न वापरायला लावला. मग असत्यमचा विग्रह काय होईल? न सत्यम. झालं, एवढं सोपं. नाही तर मग अमेरिका आलं उदाहरण. सरांनी सांगितलं आला, चला लिहा नय तत्पुरुष. न अमेरिका. सर मेरी असते ना ती का, असलं नाहीये काही. आला म्हणजे नाही. अंबाबाई झाला, न अंबाबाई असं काही होणार नाही. नुसता नुसता न नुसता अन वगैरे ह्याचा काही अर्थ नाहीये. सो दुसरं उदाहरण बघा. काय? नैके. बोला, कोणाला सुरुवातीला? न. न अन ऐवजी न आला म्हणजे नच राहणार आहे, आणि दोन मात्रा म्हणजे ए. सो न एके झाला विग्रह. तोच विग्रह आहे, म्हणजे तोच संधी विग्रह आणि तोच समासाचा विग्रह आहे. सो नैके न एके. तिसरं उदाहरण बघा. अनुपयोगी. अनुपयोगी. इथे नुसता नाही आलेला आहे, म्हणून मी मगाशी म्हणालो की अन काढल्यानंतर पुढचा शब्द अर्थपूर्ण आहे. काही जणांनी समजा घेतला तर मग नुपयोगी असा काही शब्द नाही ना, पण ते कळेल अन आलेलं आहे. मग अनच्या जागी तुम्ही न वापरलं. न उपयोगी. उपयोगी. न उपयोगी न उपयोगी. समासाचा विग्रह. न उपयोगी नय तत्पुरुष. राईट? कळाला नय तत्पुरुष? येस. एनी क्वेश्चन, एनी डाउट्स? नो. काही शंका, कुशंका, लघुशंका? नाही ना? नो सर. फाईन. मग आता पुढचा लिहूयात. प्रादि तत्पुरुषः. प्रादि तत्पुरुषः. प्रादि तत्पुरुषः स्टार्ट्स विथ प्रिफिक्स. स्टार्ट्स विथ प्रिफिक्स. सुरुवातीला उपसर्ग. कसा ओळखायचा? सुरुवातीला उपसर्ग. प्रादि तत्पुरुष सुरुवातीला उपसर्ग. आता कोणी असा भाग्यवान आहे का इथे की ज्याला उपसर्ग म्हणजे काय ते माहित नाही? माहिती कोण बोलून सर. दाखवेल उपसर्ग? कोण बोलून दाखवेल उपसर्ग? बोल. प्रपती परापरी निस्नेर दुस्तूर सुसम विनी अधि अभि अति अपि आ अप उद उप अनुवा. व्हेरी गुड. काय आहेत उपसर्ग? प्र प्रति परापरी निस्नेर दुसदूर सुसम विनी अधि अभि अति अपि आ अप उद उप अनुव. व्हेरी गुड. ऑनलाईनचे व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही एवढं पाठांतर करता. आय रिअली अप्रिशिएट. मी तर असं काही नसतं केलं, तुम्ही करतात, आभारी आहे. सो हे आले आपले उपसर्ग, आणि ते जर सुरुवातीला आले म्हणजे समास कोणता होणार? प्रादि. दॅट इज प्रादि. सिंपल. प्रादि तत्पुरुष. नावच त्याचं कसं आहे बघा ना, प्रादि. प्र इत्यादी उपसर्ग ज्यांच्या सुरुवातीला येतात. ज्यांच्या म्हणजे कोणाच्या? शब्दाच्या नाही, सामासिक शब्दाच्या सुरुवातीला आले तर समास होईल प्रादि तत्पुरुष. त्यातही सगळे येऊन तरफडत नाही, ठराविक आहेत. कोणते ते लिहून देतोय. त्यात प्रॉमिनंटली लक्षात ठेवा. एक आहे सु, दुसरा आहे दूर. पहिला उपसर्ग कोणता सांगितला मी? सु. दुसरा येतो दूर. सु आला तर विग्रह येतो सुष्टु सम्यक. शोभन पण असतो, पण मी तुम्हाला सांगत नाहीये, कारण मग शोभनची रूप बनतात ना, त्याच्यामुळे हे दोन शब्द लक्षात ठेवा. सुष्टु किंवा सम्यक. विग्रह करताना काय करायचं ते सांगतो. येताना सु येईल, आपण लिहिताना सुष्टु लिहिणार, लिहिताना आपण सम्यक लिहिणार, असं. राईट? जस्ट अ मिनिट. सो सुष्टु किंवा सम्यक. दुसरं उदाहरण बघा म्हणजे कळेल.
सुविचारः. उदाहरण मी लिहिलं फॉर एक्झाम्पल सुविचारः. बोला काय विग्रह करायला याचा? सुविचारः, सुविचारः, सुष्ठु विचारः किंवा सुष्ठु विचार. सम्यक विचारः. शोभन पण सापडेल तुम्हाला काही ठिकाणी नोट्स डायजेस्ट मध्ये ना, शोभनः विचारः असं पण येईल. पण ना शोभन आलं की त्याची रूपं येतात. म्हणजे मग पुल्लिंगात शोभनः, स्त्रीलिंगात शोभना, नपुंसकलिंगात शोभनम असे सगळे उपद्व्याप होतात. सोडून द्यायचं, त्याच्या जागी तुम्ही सुष्ठु लिहा, समानार्थीच आहे अल्टिमेटली ते. सुष्ठु लिहा, शोभन लिहा, काही प्रॉब्लेम नाही. दूर आलं की लिहायचं दुष्ट. दूर आलं की काय लिहायचं? दुष्ट. बघा दुर्जनः, दुर्जनः काय करायला याचा विग्रह? जनः. दुष्टः जनः. ते विसर्ग आहे ना, मग इकडे पण विसर्ग द्यायचं. दुष्टः जनः. समजा ते असतं दुर्जनाः, मग आपण काय केलं असतं? दुष्टाः जनाः. लाईकवाईज. सो दूर. प्र, वि आणि निर. प्र, वि आणि निर. सुदूर, प्रविनिर असं लक्षात ठेवा. सुदूर, प्रविनिर. सुदूर, प्रविनिर. बघा प्राध्यापकः. कुठे आलेले आहेत प्राध्यापक? सर मनी हेस्ट मध्ये आहे ना प्राध्यापक. कुठे येतात प्राध्यापक? स्कूल. वाटते का? कॉलेज, प्रोफेसर. तुमच्या अभ्यासाची, तुमच्या डेडिकेशनची कीव करावी असं वाटतं रे बाबांनो. प्राध्यापक कुठे येतात? एव परमाणु. व्हेरी गुड. स एव परमाणु तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापक. सर काय विचारतात, आपण उत्तर काय देतो? विचारतो प्राध्यापक कुठे येतं म्हणजे कॉलेजमध्ये. बावळट. हा पावसात भिजून आलेत की काय बसले लेक्चरला पुराच्या पाण्यात? डोकं भिजून गेले डोक्यात थोडं पाणी. हा प्रच्या जागी लिहायचं प्रगतः. आता ते इकडे लिहायचं राहिलं, उलट झालं हे सगळं. प्रच्या जागी येतं प्रगत. उदाहरण इकडे आलं, शब्द इकडे आला. प्रगतः पुढचा बदलायचा नाही. काय? शब्द. हा शब्द. प्राध्यापकः, प्रगतः अध्यापकः. सर ते प्रा प्री असं आलं तरी प्रगतच लिहायचं ना, प्रगतः. अरे ती संधी झाली ना रे. प्र आणि अ, हे बघ ना, प्र आणि अ आणि आ होतात ना, म्हणून तसं झालेलं दिसतंय. आता माझ्याकडनं परत शब्द आधी लिहिला गेला. ठीक आहे. वि आलं की लिहायचं विशिष्ट. काय लिहायचं? विशिष्ट. विज्ञानम काय होईल? विशिष्टम ज्ञानम. विशिष्ट नाही, विशिष्टम ज्ञानम. कारण ज्ञानम आहे ना, म्हणून विशिष्टम. दुसरं काय असतं तर तसं बदललं असतं. निर. आता निरचं काय उदाहरण आहे? निरचं उदाहरण मला लगेच आठवत नाही. निर्जल. नाही ते आधीच आहे, फक्त ते बहुव्रीच जाईल. ठीक आहे, मी आठवलं की तुम्हाला सांगेन. निर्णयम. नाही रे बेटा, निर्णय एक शब्द आहे. ठीक आहे ना, आठवण्याची जबाबदारी माझी ठेवा. थोडं सगळंच तुम्ही जबाबदारी घेतल्यावर कसं होईल? मी आठवतो मग सांगेन. प्रादी बहुव्रीमध्ये जाईल. निर्जलम असेल किंवा निर्गतः, म्हणजे भरपूरशी उदाहरण आहे. तशी निर्बलह आहे, पण ते प्रादी बहुव्रीचे. मी प्रादी तत्पुरुषचं एखादं उदाहरण आठवलं तर सांगेन. ठीक आहे. सो आतापर्यंत मला असं वाटतं की एवढं खूप झालं. इनफ फॉर द डे. द्वितीय तत्पुरुष आपला झालाय, तृतीय तत्पुरुष झालाय. राईट. द्वितीयाश्रितातीत गमनगतापन्न पतित प्राप्ताधीना रूढ. तृतीय तत्पुरुष मध्ये आपण बघितलं तृतीया समसमान सहित सदृश संपन्न तुल्यहीन रहित वर्जित विकल युक्त. किंवा असं पण लिहिलंय का त्याच्यात तृतीय तत्पुरुष मध्ये? किंवा विग्रह नेईशी द्वारे. हो सर. असं लिहिलंय ना तृतीय तत्पुरुष मध्ये. एकतर तृतीया समसमान सहित सदृश संपन्न तुल्यहीन रहित वर्जित विकल युक्त हे एंडिंग मध्ये येतील, किंवा सामासिक शब्दाची फोड नेईशी द्वारे होईल. बरोबर, हे लिहिलं होतं आपण. चिंता कुलह, चिंतेने व्याकुळ वगैरे असं काही सांगितलं असेल. हा त्याच्यानंतर चतुर्थी तत्पुरुष आपण बघितला. एकतर विग्रह साठीने होईल किंवा शेवटी अर्थ येईल.
पंचमी तत्पुरुष बघितलं, ऊनहून पासून विग्रह होईल किंवा शेवटी अनंतरम येईल. षष्टी तत्पुरुष असेल चाचीचे, सप्तमी तत्पुरुष असेल आतवर मध्ये, त्याच्यानंतर नय तत्पुरुष असेल सुरुवातीला अ न अन, त्याच्यानंतर प्रादी तत्पुरुष असेल सुरुवातीला उपसर्ग, पण सगळेच येत नाहीत, 5 येतात महत्वाचे, सु दूर वी प्र वी नीर, सुदूर आणि प्रवीणीर. ठीक आहे, हे उपसर्ग जास्त करून येतात. हा, नीर मध्ये लक्षात ठेवा नीरचा विग्रह निर्गत होतो. नीरचा विग्रह निर्गत होतो. निर्गत विसर्ग तर मी इथे दिलाय, निर्गत मग ते विसर्ग वगैरे त्याच्यानुसार बदलतात. सो प्रादी तत्पुरुष पर्यंत आलेलो आहे. तत्पुरुषांच्या सिरीज मधला एक तत्पुरुष आपला राहतो उपपद तत्पुरुष, परंतु तो बराच वेळ चालेल, त्याला थोडंसं हे पण लागेल धातूंचं पाठांतर वगैरे, पण तो आपण पुढच्या ह्याच्यामध्ये ठेवूयात, कारण जरा थोडंसं फ्रेश माइंड असलं तर उपपद तत्पुरुष कळेल. तोपर्यंत ह्यांचे विग्रह कसे होतात वगैरे वगैरे हे थोडीशी व्यवस्थित पूर्ण पाठांतर केलेलं असू द्यात, म्हणजे पुढचे समास यांना कन्फ्युज करणार नाहीत. ठीक आहे, सो तत्पुरुषांच्या सिरीज मधला एक बाकी राहील, मग आपण बाकीचे उर्वरित समास देखील बघूयात नेक्स्ट लेक्चरला. हॅव नाईस डे. एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स? हां, झालं. व्यवस्थित लिहून काढा. प्रॅक्टिस शीट मी नंतर पाठवतो. सगळे समाज झाले की मग आपण प्रॅक्टिस शीट बघूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. हो सर. नाईट. सर